शिवाजी महाराजांचा हा अतिशय भव्य दिव्य असा पुतळा या ठिकाणी आहे आणि त्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर मग सभेला सुरुवात होणार आहे। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरती सुद्धा ते जातील, तिथे अभिवादन करतील अशी माहिती देण्यात आलेली आहे। भारत जोडो न्याय यात्रा या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आज मुंबईत दाखल झालेले आहेत। या यात्रेची आज सांगता त्यांच्या सभेने होणार आहे आणि त्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये राहुल गांधी दाखल झालेले आहेत। यावेळेला इंडिया आघाडीचे इतर प्रमुख नेते देखील त्यांच्यासोबत या मंचावर उपस्थित असणार आहेत। पण तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर त्याच ठिकाणी असलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून या सभेला त्यांच्या सुरुवात होणार आहे। त्याच्या या सभेच्या माध्यमातून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होतोय आणि त्यामुळे पूर्ण भारत पिंजून काढण्याचं काम स्वतः राहुल गांधी यांनी केलेलं आहे। चालत ते संपूर्ण भारत फिरलेले आहेत आणि या माध्यमातून अनेक अनुभवांची शिदोरी घेऊन ते या संपूर्ण यात्रेचा समारोप करतायत। तेव्हा आता ते नेमकं काय बोलणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। फुलं अर्पण केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि त्यानंतर आपण बघतोय स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी फुलं वाहिल्यानंतर आता त्यांची क्रेन ही हळूहळू खाली उतरते आहे आणि त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा जी आहे त्या यात्रेचा समारोप या सभेच्या माध्यमातून होणार आहे। दक्षिणेतून उत्तरेत आणि आता पूर्वेतून पश्चिमेचा त्यांचा सगळा प्रवास 6000 किलोमीटरचा प्रवास त्यांचा 64 दिवसांचा पूर्ण झालेला आहे। भारत जोडो न्याय यात्रा ही त्यांची संपूर्ण यात्रा आता मुंबईत दाखल झाली आहे। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर त्यांची सभा होईल। या सभेने त्यांच्या या यात्रेची सांगता होणार आणि ज्या ठिकाणी त्यांची ही सभा होती त्याच ठिकाणी याआधी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या देखील सभा झालेल्या आहेत। त्यांनी देखील सभा गाजवलेल्या आहेत या मैदानावर आणि दुसऱ्या फळीतले नेते काँग्रेसचे ते म्हणजेच राहुल गांधी हे देखील पहिल्यांदाच सभेनिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत आहेत आणि या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडीची एकजूट सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न हा केला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे महाविकास आघाडीची मजबूती आजच सूत्रांच्या करवी कळलेल्या माहितीनुसार फॉर्म्युला जो आहे तोही ठरलेला आहे जागा वाटपाचा आणि त्याबरोबरीनं इंडिया आघाडीची ही एकजूट दाखवण्याचा प्रयत्न इथे होतानाही आपल्याला पाहायला मिळेल। एम.के. स्टॅलिन हे देखील सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। इंडिया आघाडीतले सगळे महत्त्वाचे नेते भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपासाठी सांगता सभेसाठी इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण आता ही दृश्य बघतोय। राहुल गांधी हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाकडे गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील उपस्थित आहेत आणि यावेळेला इतर देखील नेते, प्रमुख नेते त्यांच्यासोबत सहभागी झालेले पाहायला मिळतात। स्वतः संजय राऊत हे देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि या सगळ्या सभेच्या आढाव्याच्या कामासाठी ते केव्हापासूनच आले होते। त्यांनी देखील सगळा आढावा घेतलेलाच आहे। कुठे कोणती कमी पडू नये कारण इंडिया आघाडीचे संपूर्ण देशभरातले सगळेच नेते आजच्या या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे याच ठिकाणी कोणतीही कसूर राहू नये हा प्रयत्न सगळा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी देखील केलेला पाहायला मिळतोय। आणि ज्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे जिथे त्यांनी फुलं अर्पण केलेली आहेत, अभिवादन केलेले आहे आणि त्याच्याच मागच्या बाजूला सावरकर भवन देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि याच ठिकाणी आपण बघतोय शिवाजी पार्कवरती मोठी सभा होतीये। एक मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणतीही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठीची सगळी खबरदारी सध्या घेतली जाते कारण भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून स्वतः राहुल गांधी यांनी देश पिंजून काढण्याचं काम केलेलं आहे। लोकसभेच्या दृष्टीनं त्यांनी तयारीला सुरुवात केलेली होती आणि ही संपूर्ण तयारी करत असताना भारतातल्या प्रत्येक घटकाचे नेमकं काय म्हणणं आहे, लहान वर्गाचं नेमकं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, तरुणांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केलेला होता। त्यामुळे प्रत्येक वेळेला बोलतात तेव्हा स्वतः राहुल गांधी हे मोदींवरती तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळतात। शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न ते वारंवार उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळाले। आजच्या या सभेच्या माध्यमातून राहुल गांधी नेमके कोणते मुद्दे मांडतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण अर्थातच प्रचाराचं बिगुल वाजलेलं आहे आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून इंडिया आघाडीचं हे प्रचाराचं बिगुल जोरदार वाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीतले सर्व महत्त्वाचे नेते।
लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आणि चहूबाजूनं फिरून आल्यानंतर आता एकूण या निवडणुकांपूर्वी राहुल गांधी नेमक्या कोणत्या मुद्द्यांना हात घालतात, नेमक्या केंद्र सरकारनं केलेल्या कोणकोणत्या योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत किंवा लोकांपर्यंत कोणत्या सेवा पोहोचल्याच नाहीयेत आणि आपण भविष्यामध्ये लोकांना काय देऊ शकतो हे सांगण्याचा देखील प्रयत्न यावेळेला राहुल गांधी करू शकतात. शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी सातत्याने घेतलेला आहे. युवा जो आतापर्यंत बेरोजगार राहिलेला आहे त्या रोजगारांना त्यांना देण्यासाठी, रोजगार देण्यासाठी बेरोजगारांना आपण काय उपाययोजना करणार आहोत या संदर्भात देखील राहुल गांधी घोषणा करू शकतात, आश्वासनं देऊ शकतात. अगदी. आणि त्याचबरोबरीनं राहुल गांधी यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण शिवाजी पार्क हे असं मैदान आहे जिथे मुलुख मैदानी अशा तोफा धडाडलेल्या आहेत, ज्या सभांच्या माध्यमातून धडाडलेल्या आहेत आणि इथे होणारी सभा ही गाजतेच गाजवली जाते आणि असे गाजवणारे अनेक दिग्गज जे आहेत ते सुद्धा इथे दरवेळेला बोलत असतात. स्वतः शरद पवार, एम.के. स्टॅलिन हे सध्या व्यासपीठावरती उपस्थित होत असताना आपण पाहतोय. पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचं स्वागत करतायत. तर शरद पवार हे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत इंडिया आघाडीचे ते खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संपूर्ण भारतभरातले अतिशय ज्येष्ठ आणि अतिशय अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे आणि त्यामुळेच शरद पवार यांनी ही मोट बांधण्याचं काम मोठ्या शिताफीनं केलेलं आहे. इंडिया आघाडी ही भाजपसाठी एक मोठा पर्याय म्हणून उभी राहील यासाठीचे सगळे प्रयत्न हे शरद पवार यांनी एकीकडे आपल्याला केलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच मेहबूबा मुफ्ती या देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे सगळे इंडिया आघाडीतले महत्त्वाचे नेते सध्या उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. शरद पवार यांनी सगळ्यांना अभिवादन केलेलं आहे. जे इंडिया आघाडीचे देशभरातले नेते या व्यासपीठावर आता दाखल झालेले आहेत त्यांना अभिवादन केलेलं आहे शरद पवारांनी आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर राहुल गांधी या मंचावर येतील आणि त्यानंतर या सभेला आता सुरुवात होणार आहे. अवघ्या काही क्षणांमध्ये राहुल गांधी या सभेला संबोधित करतील. यावेळेला नेमके कोणते मुद्दे ते बोलणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवरती ते हात घालणार आहेत हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं असेल. अवघे काही क्षण उरलेले आहेत. आता थोड्याच वेळात राहुल गांधी या मंचावर येतील. मंचावरती आल्यानंतर सभेला सुरुवात होईल आणि अर्थातच इंडिया आघाडीची एकजूट, इंडिया आघाडीची मजबूती आणि येत्या काळामध्ये लोकसभेच्या संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेमध्ये किती महत्त्वाचं स्थान इंडिया आघाडीचं असेल हे दाखवण्याचा, अधोरेखित करण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकरवी होईल. कारण भाजपसाठी अतिशय मजबूत अशी आमची आघाडी आहे असं वारंवार म्हटलं जात आहे. स्वतः संजय राऊत यांनी सुद्धा वारंवार दावे केलेले आहेत. 200च्या वर भाजपच्या जागा येणार नाहीत असा त्यांचा दावा हा वारंवार संपूर्ण भारतभरामध्ये सर्वांनी ऐकलाय आणि इंडिया आघाडीतील सर्वच नेते हे भाजपवरती कायमच तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळतात, मोदी सरकारवरती तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काय अनुभव गाठीशी आलेला आहे या अनुभवाचं वाटप स्वतः राहुल गांधी कशा पद्धतीनं करतात आणि येत्या काळात देशाला दिशा दाखवण्यासाठी नेमके त्यांच्याकडे काय प्लॅन आहेत, काय स्वरूपाच्या योजना आहेत याबद्दलही ते कदाचित भाष्य करते. अब की बार 400 पारचा नारा भाजपानं दिलेला आहे आणि त्याच नाऱ्याला छेद देण्यासाठी किंवा ही त्यांची घोडदौड थांबवण्यासाठीच प्रयत्न इंडिया आघाडीकडून केले जाणार आहेत. संजय राऊत यांनी देखील म्हटलं होतं की 200च्या पार भाजपा जाणार नाही आणि त्यासाठीचेच हे सगळे प्रयत्न इंडिया आघाडीचे आहेत. आजच्या या सभेमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे घेतले जातात? आजची सभा ही गाजणार आहे कारण ती छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होत्या, ज्या ठिकाणी आतापर्यंत अनेक सभा झालेल्या आहेत. प्रत्येक सभा गाजलेली आहे जसं तुम्ही म्हणालात. त्यामुळे आजच्या या सभेमध्ये राहुल गांधी आणि इतर सगळे नेते नेमके कोणते मुद्दे घेतात, ज्या मुद्द्यांमुळे लोकसभा निवडणुकांवरती परिणाम होतील का हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचं असणार आहेत हे सगळे मुद्दे. अगदी. आणि त्यामुळेच कोणत्या मुद्द्यांना हात घातला जातो हे पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे आपण बघितलेलं आहे शिवसेनेत आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आहे. मोठ्या संख्येनं आमदार हे दुसऱ्या गटात गेलेले आहेत आणि आमचाच पक्ष असं म्हणत निवडणूक आयोगानं सुद्धा जो निकाल दिलेला आहे त्यावरून सुद्धा जोरदार टीका टिप्पणी झालेली आहे. आणि यानंतर आता भाजपवरती जोरदार निशाणा आणि भाजपवरती एक प्रकारे कुरघोडी करण्याचं काम सुद्धा वारंवार इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यावरतीच भाजपनं सुद्धा अनेकदा कुरघोड्या केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. इंडिया आघाडीतील अनेक नेते फोडण्याचं काम सुद्धा भाजपनं अगदी शिताफीनं यापूर्वी केलेलं आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडी कशी मजबूत आहे आणि उरलेले हे सगळे नेते कसे एकजुटीनं येत्या काळातल्या निवडणुका लढवणार आहेत यावरती या सगळ्यांचा फोकस असणार आहे. आणि त्यामुळेच राहुल गांधी यांच्या या सभेच्या माध्यमातून ते काय संदेश देतात याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत.
कारण एकीकडे आपण जर बघितलं तर सरळ सरळ लढत होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी असे दोघेच आपल्याला दाखवले जातात. दोन नेते दाखवले जातात, दोघांची तुलना केली जाते आणि वारंवार ही तुलना होत असताना राहुल गांधी हे मोदींवरती अक्षरशः तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच मोदी सुद्धा राहुल गांधी यांच्यावरती निशाणा साधताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. इंडिया आघाडीच्या माध्यमातून या सगळ्यांनी वारंवार आमची एकजूट आहे, आमची एकी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इंडिया आघाडीतले सगळे महत्त्वाचे नेते हे संपूर्ण भारतभरातनं सध्या शिवाजी पार्क मैदानामध्ये उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर इंडियाची ही पहिलीच सभा आता मुंबईत होत्या आणि या सभेसाठी हजारोंच्या संख्येनं इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला देखील 2 महिन्यांपूर्वी मणिपूर इथून सुरुवात झाली होती आणि राहुल गांधींनी 6,700 किलोमीटर इतका प्रवास करत ते मुंबईत दाखल झाले आणि आज या यात्रेचा समारोप होणार आहे. राहुल गांधी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं होतं. धारावीमध्ये देखील त्यांची सभा पार पडली होती आणि आता आपण बघतोय आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये त्यांच्या या यात्रेची सांगता होणार आहे. भव्य अशा या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण राज्यभरातून सध्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले जे कार्यकर्ते आहेत ते या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झालेले आहेत. तसेच देशभरातून सगळेच नेते, इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आजच्या या बैठकीसाठी, या सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले पाहायला मिळतात. स्वतः ज्यांनी इंडिया आघाडीसाठी मोड बांधली ते शरद पवार हे देखील आपल्याला मंचावर उपस्थित असलेले पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचं छत्रपती शिवाजी महाराज पार्कात स्वागत केलं. सगळ्यात आधी त्यांनी अश्वारूढ पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन केलं. माल्यार्पण केल्यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन तिथे देखील अभिवादन केलंय आणि आता थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. राहुल गांधी शिवाजी पार्कवरच्या सभास्थळी पोहोचलेले आहेत आणि आता राहुल गांधी काय बोलणार याची प्रतीक्षा आहेच, पण त्याबरोबरीनं इंडिया आघाडीतले हे सगळे महत्त्वाचे नेते इथे उपस्थित आहेत. महबूबा मुफ्ती, MK स्टॅलिन, स्वतः शरद पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरती राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी चाफ्याच्या फुलांचा हार फोटोला अर्पण केलाय. उद्धव ठाकरे हे देखील इथे पोहोचलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते अभिवादन करताना पाहायला मिळतात. प्रियांका गांधी या देखील स्मृतीस्थळावरती दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आपण बघतोय राहुल गांधी आलेले आहेत. नेमकं स्मृतीस्थळावर राहुल गांधी येतील का हा देखील प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता, पण आता आपण बघतोय स्वतः राहुल गांधी यांनी इथे येत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर एक प्रदक्षिणा सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय माल्यार्पण केल्यानंतर आता प्रियांका गांधी या सुद्धा स्मृतीस्थळावरती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधी यांनी सुद्धा एक प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर आता ते सभास्थळासाठी रवाना होत आहेत. व्यासपीठावरती दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीच्या आणि त्याचबरोबरीनं भारत जोडो न्याय यात्रेच्या, राहुल गांधी यांच्या या यात्रेच्या समारंभाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. याच छत्रपती शिवाजी महाराज पार्कातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवलेल्या आहेत. काँग्रेसवर देखील त्यांनी प्रत्येक वेळेला टीका देखील केलेली होती आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आज पहिल्यांदाच राहुल गांधी येतात. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण या सगळ्या बड्या काँग्रेस नेत्यांनी देखील याआधी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात सभा गाजवलेल्या होत्या आणि आज राहुल गांधी दुसऱ्या नव्या पिढीतले हे नेते आहेत जे पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आलेले आहेत आणि जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांनी स्वतः अभिवादन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला केलेलं आहे. आणि तेवढंच नाही तर त्यांनी प्रदक्षिणा देखील तिथे घातलेली आपण बघितली आहे. याआधी प्रश्न विचारला जात होता की राहुल गांधी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पार्कात येतील त्यावेळेला ते स्मृतीस्थळावर जाणार का, पण राहुल गांधी स्वतः स्मृतीस्थळावर गेले आणि त्यांनी अभिवादन देखील या ठिकाणी केलेलं आहे. आणि थेट दृश्य पण बघतोय आता अगदी काहीच वेळामध्ये राहुल गांधी हे व्यासपीठावरती दाखल होतील. व्यासपीठावरती पोहोचल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि चाफ्याच्या फुलांचा हार ज्या वेळेला राहुल गांधी यांनी अर्पण केला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. तर दुसरीकडे त्यांनी एक प्रदक्षिणा देखील पूर्ण केलेली आहे
त्यानंतर इथे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अभिवादन केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती येऊन. त्यानंतर प्रियंका गांधी या देखील इथे पोहोचल्या. त्यांनीही या स्मृतीस्थळावरती येत अभिवादन केलेलं आहे. त्यानंतर एक प्रदक्षिणा त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि सभास्थळावरची गर्दी एकीकडे आपल्याला पाहायला मिळते, कारण राहुल गांधी यांची इथे प्रतीक्षा आहे. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांची ही भारत जोडो न्याय यात्रा ही सुद्धा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्वच राज्यांमध्ये आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंडिया आघाडी तसंच काँग्रेस मजबूतीकरणाचा प्रयत्न त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी 6,700 किलोमीटर इतका प्रवास आतापर्यंत पूर्ण केलेला आहे. आधी दक्षिणेतून उत्तरेत आणि त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे त्यांचा हा सगळा प्रवास. चौफेर फिरल्यानंतर एकूणच देशभरातल्या नागरिकांच्या नेमका काय समस्या आहे, युवकांचा बेरोजगाराचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, केंद्र सरकार आतापर्यंत कुठे पोहोचलेलं नाही, या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला. लोकांशी जाऊन त्यांनी संवाद साधलेला आणि त्यानंतर आजची त्यांची ही सांगता सभा होत्या. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये त्यांची ही सांगता सभा होणार आहे आणि लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकलं गेल्यानंतरची त्यांची ही सभा आहे. त्यामुळे नेमके कोणत्या मुद्द्यांना ते हात घालतात, केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणांबद्दल ते बोलतात, हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असेल. थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरुवात होईल. तर आचारसंहिता एकीकडे लागू झालेली आहे आणि दुसरीकडे ही महत्त्वाची भव्य दिव्य अशी सभा ही पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. या सभेचं आयोजन खरं तर यापूर्वीच करण्यात आलेलं होतं, कारण भारत जोडो न्याय यात्रा ही मुंबईमध्येच समाप्त होणार हे याआधी स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे आता मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती होणारी ही सभा ऐतिहासिक ठरते का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व सभा या अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या झालेल्या आहेत आणि म्हणूनच या सभेकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मोठ्या संख्येनं इंडिया आघाडीतील सगळे महत्त्वाचे नेते तसंच कार्यकर्ते सुद्धा सध्या उपस्थित असलेले शिवाजी पार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर ज्या वेळेला महाविकास आघाडी एकत्र आली त्याच वेळेला म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आले होते. एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली, वेगळा गट तयार झाला. त्यानंतर मग राष्ट्रवादीमध्ये देखील 2 गट तयार झाले. मात्र अद्यापही उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेससोबत कायम आहेत, शरद पवार हे देखील काँग्रेससोबत कायम आहेत, इंडिया आघाडी कायम आहे आणि या लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी एकत्र राहणार आहे. एकत्रितरित्या भाजपला रोखण्याचा हा त्यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. 400 पारचा नारा भाजपनं दिलेला आहे आणि त्यामुळेच हे विजयरथ रोखण्याचं काम महाविकास आघाडी तसंच इंडिया आघाडीकडून देशभरात केलं जाणार आहे आणि आजच्या या सभेमधून या सगळ्या मुद्द्यांवर ते हात घालणार आहेत.